नमस्कार, मी जयेश. आता आपण पाहणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाची बातमी. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणी संदर्भात राज्य सरकारची बाजू मांडण्यास सज्ज असल्याचा दावा केला जात असून भाजपाकडून आघाडी सरकार हे अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जातोय. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली असून घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आरक्षणावरील सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने अशी सूचना सुद्धा केलेली आहे की याचिकाकर्त्यांनी घटनापीठासमोर यावं. हो, काय प्रतिक्रिया आहे? आमचा अर्ज आहेच ना. आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडे अर्ज आपण केलेला आहे, याच्या अगोदरच केलेला आहे. या सगळ्या विषयासंदर्भातली सुनावणी ही घटनापीठासमोर झाली पाहिजे, हीच आपली मागणी होती. या विद्यमान जे आता जस्टिस नागेश्वर राव आणि इतर जे 2 सहकारी त्यांचे आहेत त्यांच्यासमोर हा विषय येता कामा नये, कारण की त्यांनी ऑलरेडी निर्णय दिला याच्यामध्ये आणि त्यांनीच सांगितलं होतं की घटनापीठासमोर तुम्ही जा म्हणून. त्यामुळे यांच्यासमोर आर्ग्युमेंट करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आजही तीच आर्ग्युमेंट आपल्या वकील तीच आर्ग्युमेंट त्यांच्यासमोर केली की आम्हाला घटनापीठाकडे हा विषय मांडायचा आहे आणि तिला कोर्टाने अनुमती दिलेली. आज घटनापीठाकडे आपली भूमिका मांडण्याबद्दल सरकार सज्ज आहे का? सज्ज आहे म्हणून तर बोललो आपण ना. आपण सज्ज आहोत, कोर्टाने परवानगी दिलेली आहे, वेळही दिलेला आहे. त्याच्या वेळेच्या आत आपण अर्ज केला, आपला अर्ज पण केलेला आहे. आता चीफ जस्टिस निर्णय घ्यायचा याच्यामध्ये. संभाजीराजांनी काल टीका केली की राज्य सरकार आमचा पूर्ण विश्वास आहे, परंतु दगाफटका केल्यास खबरदार. मला काय भाष्य करायचं नाही. धन्यवाद. राज्यात 3 पक्षांचे सरकार असल्याने त्यांच्यातील भिन्न विचार मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका मांडण्यास महाविकास आघाडी सरकार हे अपयशी ठरत असल्याचा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. सुनावणी त्यामुळे पुढे लांबली, तुम्ही कसं बघताय याकडे? नाही, खरं म्हणजे ज्या गांभीर्याने सरकारने या विषयाकडे बघायला पाहिजे. मला वाटतं बैठका घेतायत, विचारविनिमय करतायत, पण तो निर्णय अजून ते घेऊ शकत नाही. काही हा विलंब होत चाललाय. त्यामुळे आपण बघितलं एमपीएससीच्या परीक्षा त्या ठिकाणी ज्या पुढे गेलेल्या आहेत, ते नोकर भरत्या पुढे जात आहेत आणि समाजालाही न्याय मिळत नाही. मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय जसं आम्ही ज्या पद्धतीने आमची 5 लोकांची समिती झाली होती, दर आठवड्यात त्याची बैठक व्हायची, हे देताना आम्ही किती कसरती केल्यात आम्हाला माहीत आहे. काय काय करावं लागलं यांची आम्हाला कल्पना आहे. अतिशय नियमामध्ये बसून माननीय देवेंद्रजींनी अतिशय त्यांचा म्हणजे एक सुद्धा मुद्दा त्यांच्या त्या लक्षाच्या म्हणजे नजरेतून सुटलेला नव्हता आणि त्यामुळे आरक्षण टिकलेलं होतं. परंतु दुर्दैवाने सरकार आमचं गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये विषय गेला, हायकोर्टापर्यंत आम्ही तो टिकवला. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यावर आपण बघितलं असेल की या ठिकाणी आता सुरुवातच अशी झाली की याला स्टे येऊन गेलेला आहे. पण मला वाटतं की सरकार या बाबतीमध्ये अतिशय गंभीर नाही आहे. सरकार जर गंभीर असतं, सरकारमध्येच दुमत आहे, त्यांच्या मंत्र्यामध्येच दुमत आहे. आमच्या वेळेला असं दुमत कुठेच नव्हतं. परंतु आज या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे प्रमुख नेते आहेत, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, विशेष करून शिवसेनेचे, यांच्यामध्ये दुमत असल्यामुळे मला वाटतं हा सगळा खोळखोळमा चाललेला आहे. नारायण राणेंनी आज उद्धव ठाकरेंवरती खूप जोरदार टीका केलेली आहे, तुम्ही कसं बघताय या सगळ्यांनी? नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. ते त्यांचं मत या ठिकाणी म्हणतात. त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका झाली त्या पद्धतीने मला वाटतं ते उत्तर देत आहेत. मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये कुठे काय करावं या बाबतीमध्ये एक वाक्यता अजूनही सरकारमध्ये नाही आहे. 3 पक्षाचं सरकार आहे, 3 पायाचे शर्तीसारखं चाललेलं आहे. त्यामुळे मला वाटतं मिळालेलं आरक्षण, अतिशय नियमामध्ये बसवून दिलेलं आरक्षण, त्याचा कसा खेळ खंडोबा झालेला आहे हे आपण अजून बघतायत आणि अजूनही त्यांच्यामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे हा विषय लांबतच चाललेला आहे. तुमचं मत आहे की त्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण आहेत, ते गांभीर्यानं कुठलंही हा विषय मराठा आरक्षणाचा घेत नाहीत. म्हणून माझं असं मत आहे की त्यांनी एक काल विधान केलं की सरकारवर जर मराठा संघटनेचा किंवा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चाचा विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील लावावा. माझं एक असं मत आहे की तुमच्यामध्ये दम नाही तर अशोकराव चव्हाणांनी ते अध्यक्षपद सोडावं. 10 दिवसासाठी जबाबदारी आमच्यावर सोडून दाखवा. या महाराष्ट्रातील
कुठल्याही जातीचा, दलिताचा विषय असेल, दलित समाजाचा असेल, 18 पगड जातील धनगराचा विषय असेल, मुस्लिम समाजाचा विषय असेल, आम्ही 10 दिवसात हा प्रश्न निकाली काढू. हे आमचं सरकारला आव्हान आहे की अशोकराव चव्हाण यांनी त्याचा राजीनामा द्यावा आणि आमच्याकडे 10 दिवस जबाबदारी सोपवावी. आम्ही आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू. परंतु या सरकारला केवळ समाजामध्ये भांडणं लावायची आहेत आणि आरक्षणाचा विषय बाजूलाच राहिला, परंतु इतर समाजसुद्धा मराठा समाजाच्या विरोधात पेटवण्याचं काम हे सरकार करत आहे. म्हणून या सरकारनं मराठा आरक्षणासाठी गंभीर झालं पाहिजे आणि मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम सरकारनं करावं. अन्यथा पुढील काळामध्ये मराठा समाज अतिरेकी बनल्याशिवाय आणि हातात तलवारी घेतल्याशिवाय रस्त्यावर उतरून यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही होईल याला या सर्वस्वी हे सरकार आणि ठाकरे सरकारच जबाबदार राहील. लाखोनी लोक रस्त्यावर उतरले. हे सर्वसामान्य गोरगरीब जो खेड्यापाड्यामध्ये राहणारा ग्रामीण भागातील ज्यांना आरक्षणाची गरज आहे ते लोक रस्त्यावर उतरले. यामध्ये कुठल्याही आमदाराचं, खासदाराचं, पक्षाचं काहीही योगदान नाही. आज मराठा समाजाचे अनेक पुढारी त्यामध्ये आहेत, परंतु ते मराठा समाजासाठी काहीही करत नाही. हीच खरी मराठा समाजाची शोकांतिका आहे. ह्या अवलादी मराठ्यांच्या राहिल्यात का नाही किंवा ह्यांचं DNA टेस्ट करण्याची गरज आहे. मराठा समाजासाठी जर त्यांना खरीच तळमळ असेल तर त्यांनी आपले राजीनामे देऊन मराठा समाजासाठी शेवटचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. या संदर्भात राज्य सरकारने सुनावणी ही 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर घेण्याकरिता लवकरात लवकर अर्ज करण्याची मागणी असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केलं आहे. तर आजच्या सुनावणीसाठी सकाळी सरकारी वकील जे सरकारकडून वकील आहेत ते देखील अनुपस्थित होते आणि आता जो निर्णय आला आहे तो म्हणजे 4 आठवड्यासाठी सुनावणी ही पुढे ढकलली. काय एकंदरीत सरकारची भूमिका आहे तुम्हाला यामध्ये वाटतं काय? कारण विषय वाढतच चालला. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची अंतरिम स्थगिती उठवण्याकरता जी सुनावणी होती ती सुनावणी ज्या खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली त्याच नागेश्वरराव साहेबांच्या खंडपीठाकडे होती आणि तिथे असल्यामुळं शासनानं सुरुवातीच्या काळामध्ये या सुनावणीच्या दरम्यान वकीलच तिथं पोहोचू शकले नाही किंवा गेले नाही. हा दृष्टिकोन घेऊन, ही भूमिका घेऊन या राज्य शासनानं आपलं नियोजन अजिबात नाही हे दाखवून देण्याचं काम केलं. कोणतंही प्लॅनिंग या शासनाकडं नाही. आणि आत्ता या खंडपीठानं 4 आठवड्याच्या नंतरची सुनावणी ठेवलेली. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत की 4 आठवड्याच्या नंतर सुनावणी होणार आहे म्हणजेच नागेश्वरराव साहेबाच्याच खंडपीठाकडे सुनावणी होणार आहे असा एक त्याचा अर्थ होतोय. दुसरं, अशोकराव चव्हाण साहेब किंवा शासन असं म्हणतं की आम्ही घटनापीठाकडेच याची सुनावणी करू. मग घटनापीठाकडे करायची असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागेल, तो मुख्य न्यायाधीशांनी तो मान्य करावा लागेल, नंतर घटनापीठ स्थापन करावं लागेल. ते 5चं करायचं आहे, 7चं करायचं आहे, 9चं करायचं आहे, 11चं करायचं आहे, किती करायचं आहे हे मुख्य न्यायमूर्ती ठरवतील. ती घटनापीठ स्थापन झाल्यानंतर मग त्यांच्याकडे अर्ज करावा लागेल की अंतरिम स्थगितीची उठवण्याच्या करता सुनावणी आपण घ्यावी. मग ते कधी घेतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. हे सगळी प्रक्रिया काय अशोकराव चव्हाण साहेबांच्या मनावर होणार नाही. ती सर्व प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वेळापत्रकानुसार होईल. याच्यामध्ये मग आता दिवस जातात, महिने जातात का काय जातंय हे काही आम्ही सांगू शकत नाही. पण हा जो सगळा खेळखंडोबा केला आहे तो या सरकारनं आणि माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या समितीमुळे केलेला आहे आणि त्याच्यामुळेच हे दिवस वारंवार उलटे सुलटे येत चाललेला आहे. पूर्णपणाने बट्ट्याबोळ या आरक्षणाचा अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि या सरकारनं केलेला आहे हे मी वारंवार पूर्वी सांगितलेलं आहे. यामध्ये दुसरा मुद्दा मी महत्त्वाचा सांगितला होता. या सुनावणीच्या उठवण्याचा या आज आपण 27 तारखेला प्रयत्न करावा, पण त्याचबरोबर सुनावणीचं जर काही कमी जास्त होत असेल तर जे 11वीचे आणि टेक्निकल प्रवेश जे अर्धवट झालेले आहेत त्याच्याबद्दल
माननीय सर्वोच्च न्यायालयानं याच खंडपीठानं निर्णय दिला होता, तर यांच्याकडूनच तुम्ही मार्गदर्शन मागवा आणि शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग सगळ्या, नुसता मराठा समाजाच नाही तर सर्वच समाजाच्या विद्यार्थ्याचा मार्ग मोकळा करा. दुसरं, ज्यांच्या भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत पण त्यांना रुजू करून घेतले नाही, असे 4-5 हजार विद्यार्थी, मुलं आणि मुली आहेत, यांच्याबद्दलचं सुद्धा शासन म्हणतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये जा. तर अनायसे आज आपल्याकडे तारीख होती, त्या तारखेला सुद्धा आपल्या शासनाच्या वकिलीनं ती मार्गदर्शन घ्यावं आणि मान्यता घ्यावी आणि या सगळ्या मुलांना रुजू करून घ्यावं. ही भूमिका सुद्धा राज्य शासनाच्या वकिलांनी आजच्या सुनावणीमध्ये मांडलेली नाही. पूर्ण नाकर्तेपणाचा हा कळस आहे. या सरकारकडं कोणतंही नियोजन नाही. या सरकारकडं मराठा समाजाला न्याय द्यावा, मुलांना न्याय द्यावा, प्रवेशाच्या करता न्याय द्यावा, नोकरीच्या करता न्याय द्यावा अशी अजिबात भावना नाही. मला तर असं वाटतंय की या शासनाला मराठा समाजाला आरक्षणच मिळावं असंच वाटतंय की नाही, एवढं वाटण्यापर्यंत इतपत या शासनाची प्रत्येक कृती ही दिसून येते. आणि म्हणून मी उद्धवजी ठाकरे साहेबाला ही विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय की अशोकराव चव्हाण साहेबावर विसंबून राहू नका. त्यांच्याकडून आतापर्यंत पूर्ण ही झालेले आरक्षणाचं सर्व गडबड गोंधळ झालेला आहे, वाईट परिणाम त्याचे दिसायला लागलेले आहेत. म्हणून त्यांच्यावर विसंबून न राहता आपण एखाद्या कर्तबगार, चांगल्या, कर्तव्यदक्ष मंत्र्याकडं हे उपसमितीचं काम सोपवावं. एकतर त्यांनी स्वतःहून अशोक चव्हाण साहेबांनी राजीनामा द्यावा उपसमितीचा, अन्यथा ते देत नसतील तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्याकडं राजीनामा या समितीचा घ्यावा. आणि जर हे या सगळ्या प्रकाराबद्दल अशोक चव्हाण साहेबबद्दल या सरकारबद्दल प्रचंड नाराजी वाढत चालली आहे. आणि दुसरी विनंती मी करतोय की खंडपीठाकडे सुनावणी आहे, त्याचबरोबर घटनापीठाकडे सुनावणी करायची. हा जो सगळा गोंधळ आहे ना, तो गोंधळ संपवण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनाच सर्व जाणकार वकील यांची बैठक त्वरित 4-5 दिवसाच्या आत बोलवावी आणि नियोजन करावं, त्याचं प्लॅनिंग करावं आणि आराखडा बनवावा आणि त्याचं पूर्णपणे चांगलं कसं करता येईल हे पाहण्याचं काम यांनी करावं. मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली असून घटनापीठात सुद्धा स्थापन झालेलं नाही. त्यामुळे मराठा समाजासाठी तुम्ही महाराष्ट्राला विटीत धरणार का, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. हा जवळजवळ 2-3 वर्ष अजून कोर्टाच्या ह्याच्यामध्ये खितपत पडणार आहे. पण माझी मागणी आहे महाराष्ट्र सरकारला की आता तरी निदान हे जे तुम्ही मेगाभरती थांबवलेली आहे ती तुम्ही सुरू करा. तुम्ही MPSC परीक्षा मराठा आरक्षणासाठी पुढे ढकललेली आहे, त्या परीक्षा सुरू करा. ॲडमिशन थांबवलेले आहेत, त्यामुळे पोलीस भरती तुम्ही रद्द केली आहे, ती पुढे घेतलेली आहे. हे सगळं आता सुरू करा. मराठा समाज, आम्ही मराठा समाजासोबत आहोत. त्यांच्या ज्या 12-13% जागा आहेत त्या तशाच ठेवा पाहिजे. जर त्याला काय कायदेशीर अडचण असेल तर मग EWS करा. पण मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या इतर मागासवर्गीयाची जी विद्यार्थी आहे, धनगरांची मुलं आहेत, भटक्या मुलांची मुलं आहेत, SC STची मुलं आहेत, यांना तुम्ही वेटीस का धरता? त्या मराठा समाजासाठी संबंध महाराष्ट्राला वेटीस धरणे हे बरोबर नाही आहे. त्यामुळे आमची मागणी राहील की आता तुम्ही ताबडतोब जे काय बंद केलेलं आहे ते सगळं सुरू करा. या OBCच्या महायुतीचा निधी अजून थांबवलेला आहे, तो तुम्ही डिक्लेअर करून टाका. आमच्या महामंडळ निधी दिलेला नाही ते तुम्ही करा. 12 मुलांना न्याय द्या. हे जे सगळं थांबवलेलं आहे हे सगळं सुरू करा. जर हे महाराष्ट्र सरकारला अजून असंच करणार असेल तर मग मात्र हे OBC असेल, भटके विमुक्त असेल, धनगर समाज असेल, यांना रस्त्यावर उतरून वॉर केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. तुम्ही एक आंदोलन पुकारलं होतं, त्या आंदोलनाचं काय? आता आमचं OBC आरक्षण बचाव आंदोलन जे आहे ते 3 तारखेला प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. मग आमचे हे OBC बांधव बोंबमार आंदोलन करतील, काही थाळी वाजवतील, काही ढोल वाजवतील. पण हे जे OBC आहेत हे OBC आता रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत. त्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही. त्यातून सुद्धा मार्ग नाही निघाला तर मात्र जे अधिवेशन जे होणार आहे 7 डिसेंबरला, त्या अधिवेशन जे आहे महाराष्ट्राच्या विधानसभेला जो आहे तो घेराव घातल्याशिवाय OBC बांधव स्वस्थ बसणार नाही. या महत्त्वाच्या बातमीनंतर पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वेगवान घडामोडीसोबत. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.